आता इथं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार श्री ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आपण इथं गोकुळ शिरगाव इथं एकत्र आलो आहोत। इथं उपस्थित असलेले मान्यवर या व्यासपीठावर श्री आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे श्री संजय पवार, श्री शशिकांत खोत, अवधूत साळोखे, चंद्रकांत डावरे, सरपंच अनिल गाडगे आत्ताच होते इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथं ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ इथं सगळे उपस्थित आहोत आणि खऱ्या अर्थाने एका युवा उमेदवाराचा प्रचार आपण करतोय। आणि गेले 5 वर्ष मी त्यांचं कार्य पाहिलं, त्याच्या आधीसुद्धा थोडं पाहिलं होतं, पण ते त्यावेळेस आमदार नव्हते। पण 5 वर्षाच्या आमदारकीमध्ये त्यांचं कार्य जे मी पाहिलं जवळून आणि थोडं लांबनंसुद्धा, ते खरोखरच एका युवकासाठीच्या मानाने फारच चांगलं त्यांनी केलेलं आहे। आणि बघता बघता त्यांनी आपली स्वतःची एक मोहर तिथं उमटली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। ऋतुराज पाटील हे भविष्यामध्ये सुद्धा एक चांगले कार्य करत राहतील, कारण त्यांना मार्गदर्शन आहे बंटी पाटलांचं। बंटी पाटील जे आता आपण पाहतोय की बघता बघता त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे काय मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की त्यांच्याकडं भविष्यामध्ये कोणत्या जबाबदाऱ्या येणार आहेत, चांगल्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येणार आहेत हे निश्चित। त्यासाठी आपण सर्वांनी एकच आता ध्येय आणि धोरण ठेवलं पाहिजे की राज्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे। राज्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचंच आहे आणि तरच आपले बंटी पाटील किंवा ऋतुराज पाटील यांना चांगलं काम करण्यासाठी संधी अधिक मिळणार आहे। नाहीतरी ते काम करतातच आहेत, आत्ताही काम करतातच आहेत, कालही काम करतच होते आणि भविष्यातही त्यांना चांगलं काम करायचं आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं आहे। विकासाचे कामं त्यांच्याकडनं करून घ्यायचे, जनहिताचे कामं आपल्याकडनं त्यांच्याकडनं करून घ्यायचे आहेत, सर्वसामान्यांना प्रोत्साहन देण्याचे कामं त्यांच्याकडनं करून घ्यायचे आहेत, शेतीचे कामं करून घ्यायचे आहेत, शिक्षणाचे तर ते मोठ्या प्रमाणात करतच आहेत, आरोग्याचे करायचे आहेत। अशा तऱ्हेने अनेक विषयांवर त्यांचा छाप निश्चित चांगला पडणार, यात काही शंका नाही। आज आपल्याला विरोधकांची पायाखालची वाळू सरकारला लागली आहे, म्हणून आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांचे वक्तव्य कुठं निघालेले आहेत आणि योजनांच्या माध्यमातून अनेक थापा सारख्या चालूच आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आणि आपण जे करणार तेच तेवढंच सांगतोय, जास्त सांगत नाही आहे। अशा तऱ्हेने आपल्या काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला या भविष्यामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे आणि नेतृत्वसुद्धा मिळणार आहे। आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मोठ्या प्रमाणात आपण काँग्रेस पक्षाने ठरवलेली आहे 3 लाखापर्यंत, आणि युवकांना साठी रोजगार हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे। कारण त्याचा जे आयोजन आहे त्याच्यावरूनच लक्षात येतं आहे की आपण जे सांगतोय ते आपण करू शकतोय, फक्त थापा मारायचा प्रश्न इथं येत नाही आहे। आपण आपल्या कोल्हापूरमध्ये सातत्याने पर्यटन एक चांगली गोष्ट चालते आहे चांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निश्चितच उद्योग आणि पर्यटन इकडंसुद्धा ते ऋतुराज पाटील जास्तीत जास्त चांगलं लक्ष देतील। जे काय त्यांना सहकार्य लागेल दिल्लीतून किंवा माझ्याकडून ते सातत्याने मिळत राहील आणि एकंदरीतच आपला पुढचे दिवस चांगले जातील अशी अपेक्षा मी करतोय। पण आज
आजच्या परिस्थितीत जर पाहिलं तर महागाईनी आपल्याला सर्वांना त्रस्त केलेलं आहे. एवढं त्रस्त केलं आहे की इकडं 1,500 रुपये महिना आपल्या नावे देतो म्हणतात आपल्या बहिणींना, आणि तिकडं 3,000ची महागाई 4,000ची महागाई इकडं करतात. म्हणजे जे एका हाताने देतात दुसऱ्या हाताने सगळं काढून घेतात अशी परिस्थिती ज्यांची आहे. आणि शिवाय आपल्या भविष्य पिढीला त्यांच्यावर मोठं कर्जाचं डोंगर ठेवून ते आता निघून जाणार आहेत. अशा तऱ्हेने 20 तारखेला आपण लक्षात ठेवावं की आपल्या ऋतुराजांचं चिन्ह आहे हात, आणि या हातावर आपला शिक्कामोर्तब करून आपलं बटन दाबून आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. आणि जेणेकरून त्यांचं जे मताधिक्य मिळेल ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड राहील, कोल्हापूरमध्ये रेकॉर्ड राहील, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. मागच्या वेळेस त्यांना 40,000च्या वर मिळालेले होतं मताधिक्य, आता त्याच्याहूनही जास्त मिळणार. अशी तुमची लढाई लढली पाहिजे. ही लढाई तुम्ही लढली तर त्यांना 40,000 मिळणार, तर 40 आपण लढणार हे निश्चितच आहे. म्हणून त्यांना 40,000च्या वर आपण. आजच्या गोकुळ शिरगावच्या सभेला उपस्थित तुमची आमची अस्मिता, तुमचा आमचा स्वाभिमान, या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, ज्यांनी शिवसेनेला एक ताकद गेले 30 वर्ष सातत्यानं दिलेली आहे, ते संजय पवारजी, शशिकांत खोत,